तर दुसरीकडे आझाद मैदान जिथं मनोज रांगे पाटील मागील 4-5 दिवसांपासून उपोषण करत होते, आज 5वा दिवस होता त्यांच्या उपोषणाचा। त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आलेली आहे मनोज रांगे पाटील यांना नेण्यासाठी आणि त्याचबरोबर इथं गुलाल उधळला जातोय, जल्लोष साजरा केला जातोय। मनोज रांगे पाटील यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सुद्धा लोकांची लगबग आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने गर्दी झालेली आहे। जो अँगल मिळेल त्या अँगलनं फोटो काढण्याचा प्रयत्न या लोकांकडून होतोय। सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि या मोबाईलमध्ये हा क्षण कैद करण्याचा प्रयत्न हे सर्वजण करताना दिसून येत आहे। तर मोठी गर्दी आझाद मैदानामध्ये सुद्धा होती मागील 4-5 दिवसांपासून 29 तारखेपासून खरं तर हे आंदोलन सुरू झालं आहे आणि गणेशोत्सवादरम्यानच हे आंदोलन सुरू झाल्यानं प्रचंड गर्दी मुंबईमध्ये पाहायला मिळालेली होती आणि आता गणेश विसर्जनाच्या आधीच हे आंदोलन जे आहे ते संपुष्टात येताना दिसते, कारण मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज रांगे पाटील यांनी आपलं उपोषण सोडलंय। त्याच वेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याचंही पाहायला मिळालेलं होतं, ते भावुक झाल्याचं दिसून आलेलं होतं आणि ही दोन दृश्य आता आपण बघू शकतो। एकीकडे आहे मनोज रांगे पाटील ज्या ठिकाणी बसले तिकडची दृश्य, ते या सर्व आंदोलकांसोबत बोलताना दिसत आहेत, फोटो त्यांचे काढले जात आहेत आणि दुसरीकडे आहेत CSMT परिसरातले दृश्य। इथं मोठ्या संख्येने आंदोलक हे जमलेले आहेत आणि ते आपला आनंद साजरा करताना दिसून येत आहेत, जल्लोष करताना हे सर्व आंदोलक दिसत आहेत। गुलाल सुद्धा या ठिकाणी उधळला जातोय। पुण्यातली दृश्य आपल्याकडे आली होती थोड्या वेळापूर्वी, तिथे फटाके फोडले जात आहेत, तर मुंबईमध्ये गुलाल उधळला जातोय आणि जे उपकरण आहे भगवा ते फडकवून हे सर्वजण आपला आनंद साजरा करताना दिसत आहेत। तर मनोज रांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे जे आंदोलक आहेत तेही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि तेही आज जल्लोष करताना आपल्याला दिसून येत आहेत। गुलाल आपलाच असं म्हणत मनोज रांगे पाटील यांनी घोषणा केलेली आहे, आपण यशस्वी झाल्याची एक प्रकारे। तर ही दृश्य आपण बघू शकतो ज्या ठिकाणी मनोज रांगे पाटील यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवून हे सर्व आंदोलक नेताना आपल्याला दिसून येत आहेत। आता मनोज रांगे पाटील यांच्यावर उपचार केले जाण्याची शक्यता आहे। मात्र जरांगेंच्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्या आपण दुसऱ्या बाजूला बघू शकतो। आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅझेटियर असेल किंवा सातारा गॅझेटियर याविषयीची ही मागणी होती मनोज रांगे पाटील यांची, त्याचाही उल्लेख आपल्याला या आजच्या GR मध्ये दिसतोय। आणि या सगळ्यांविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी हे सुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। मात्र ही दृश्य आपण बघू शकतो आझाद मैदानातली 29 तारखेपासून मनोज रांगे पाटील हे या ठिकाणी उपोषणावर बसलेले होते, आंदोलन करत होते। मोठ्या संख्येनं इथं लोक जमलेले होते, मराठा समाजातील आंदोलक जमलेले होते आणि आता जेव्हा त्यांनी उपोषण सोडलेलं आहे त्यावेळेला मनोज रांगे पाटील यांना ॲम्ब्युलन्समध्ये बसवून नेलं जाते तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय आणि त्याचबरोबर मोठ्या संख्येनं गर्दी सुद्धा लोकांची आंदोलकांची आपण बघू शकतोय। त्यांच्याकडे मोबाईल आहे, सर्वच जण
एक फोटो काढण्यासाठी गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत, कारण मनोज रांगे पाटील हे मागील 5 दिवसांपासून इथे उपोषणावर बसलेले होते। दरम्यान पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी राहुल सोरी यांच्याकडे। राहुल, काय सांगाल? मनोज रांगे पाटील यांनी जिंकलो रे अशी घोषणा केली, आता कशा पद्धतीचा जल्लोष आपल्याला राज्यभरामध्ये दिसून येतोय? अगदी 6व्या दिवशी मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडत आता आरक्षणाची लढाई आपण जिंकलो असल्याचं जाहीर केलंय। एकंदरीत बघितलं तर आता हे हजारोंच्या संख्येनं आलेले आंदोलक जे आहेत ते आपापल्या गावाकडे नक्कीच जल्लोष साजरा करण्याच्या मुद्द्यानंच निघतील। एकंदरीत बघितलं मनोज जरांगे यांना काही वेळातच अँब्युलन्सच्या माध्यमातून स्थानिक कुठल्या तरी हॉस्पिटलला ऍडमिट करण्याची शक्यता एकंदरीत बघितलं। या सगळ्या संदर्भात देखील आता जी.आर. आलेला आहे। आंदोलकांनी आपापल्या गावी शांतपणाने निघावं असं आवाहन जे आहे ते त्यांच्याकडून करण्यात आले। त्यानंतर आता हळूहळू हे आंदोलक जे आहेत ते आपल्या दिशेने निघतील। दुसऱ्या बाजूला अँब्युलन्स या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काही वेळातच त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात येणार असल्याचं देखील कळतंय। त्यामुळं आता आंदोलन संपलं असलं तरी मनोज जरांगे यांचा मुक्काम हा काही दिवस राहू शकतो। प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित पाहिल्यानंतरच त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते। बरोबर आहे राहुल, आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस याविषयी बोलण्याची शक्यताही वर्तवली जात होती। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीनं गॅझेटियर हैदराबाद गॅझेटियरचा महत्वाचा मुद्दा हा परत एकदा मार्गी लावल्यानंतर आता काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधतील। आंदोलनाचा यशस्वी लढा पार पडल्यानंतर मराठा आंदोलनाकडून जल्लोष साजरा केला जात असताना मुख्यमंत्री नेमकं या सगळ्या आंदोलनाबद्दल या सगळ्या आरक्षणाबद्दल काय बोलता आहेत, कशा पद्धतीने आरक्षण कोर्टात टिकेल यासाठी मुख्यमंत्र्यांनी कशा पद्धतीने तयारी केली आहे हे देखील या निमित्तानं सांगण्यात। त्यामुळं आतापर्यंत आरक्षण दिलं गेलं मात्र ते कोर्टात टिकलं नाही। संबंधित जी.आर. हा कोर्टात टिकण्यासाठी कायदेशीर बाजू कायदेशीर प्रक्रिया पूर्णपणे लावून धरण्यासाठी आता मुख्यमंत्री नेमकं काय बोलतायत हे देखील पाहावं लागेल। बरोबर आहे राहुल, आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही सर्वजण शांतपणे मुंबई सोडणार, आपल्या मागण्या मान्य झाल्या आहे असं थोड्याच वेळापूर्वी जरांगे पाटलांनी जाहीर केलेलं होतं। त्यानुसार जे मोठ्या संख्येनं आंदोलक मुंबईमध्ये आलेले होते तेही निघण्याची शक्यता आहे। अगदी आंदोलकांनी आता आपल्या गावाकडचा रस्ता धरायला सुरुवात केलेली आहे। अनेक आंदोलक जे आहेत ते आपापल्या वाहनांकडे आपापल्या गाड्या ज्या ठिकाणी उभा केल्या होत्या त्या ठिकाणाकडे मार्गस्थ देखील झालेले आहेत। अर्थात काही आंदोलक अद्यापही काहीच जल्लोषात व्यस्त जरी झाले असले तरी थोड्या वेळातच इथलं संपूर्ण गर्दी संपूर्ण माहोल जो आहे तो पूर्ववत अगदी मोकळा केला जाईल असा विश्वास पोलिसांनी देखील व्यक्त केला। आंदोलक देखील वारंवार आपल्या गावी जाण्यासाठी रवाना आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठा गणेशोत्सव साजरा होत होता। गावी देखील सणवार उत्सव मोठ्या प्रमाणावर असतात आणि त्यामुळं 6 दिवस मुंबईत खोळंबलेले आंदोलक आता मात्र लवकरात लवकर आपल्या गावच्या दिशेनं कसं निघता येईल यासाठी देखील प्रयत्न करत आहेत। त्यामुळं 9 वाजेच्या देखील आतमध्ये हे सगळे आंदोलक जे आहेत ते आपापल्या गावाच्या दिशेनं म्हणजे मुंबई बाहेर खास करून दक्षिण मुंबईतला संपूर्ण परिसर हा मोकळा केला जाईल असंच म्हणावं लागेल। बरोबर आहे राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। तर सध्या एकीकडे जल्लोष सुरू आहे तर काही ठिकाणी मात्र आंदोलक हे आपल्या गावाच्या दिशेनं निघताना दिसत आहेत अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर ही 4 दृश्य आपण बघतोय आणि याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत राहूयात। मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी।